गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. संविधानातील नियम आणि संविधान हा टॉपिक आपण पाहत असताना शेवटचा जो संकल्पनेचा भाग आहे तो आज आपण या ठिकाणी घेऊयात आणि या प्रकरणाला आपण पूर्णविराम देऊयात. संविधानाचं प्रकरण पाहत असताना अगदी सुरुवातीपासून जर आपण म्हटलं तर संविधानाची व्याख्या आपण पाहिलेली आहे. संविधानाचं स्वरूप, संविधानाचं महत्त्व आपण पाहिलं. त्याच्यानंतर मग आपण संविधानाचे नियम आपण पाहिले. ते संविधानाचे नियम 1 ते 10 याच्यामध्ये 2 ते 3 भाग आपण पाहिले. त्याच्यामध्ये पहिला जो भाग होता तो संविधानाच्या रचनेसंबंधीचा 2 नियमांचा भाग. त्याच्यानंतर संविधानाची व्याप्ती कशी तपासायची त्या संदर्भामध्ये काही नियम होते आणि नंतरचे जे काही नियम होते ते कॉमन नियम आपण पाहिले आणि 3 नियम असे होते की त्या नियमांपासून निष्कर्ष निघत नव्हता. आता हे सगळं प्रकरण आपण चर्चेला घेतल्यानंतर त्याच्यामधील महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो आज आपण या ठिकाणी चर्चेसाठी घेतोय आणि तो म्हणजे संविधानाच्या नियमांच्या संदर्भातला. अगदी सेमिस्टरला प्रश्नसुद्धा असा असू शकतो तो म्हणजे संविधानाची युक्तता तपासा. प्रश्न जर असा असेल संविधानाची युक्तता तपासा, याचा अर्थ असा आहे की दिलेलं जे काही संविधान आहे ते संविधान युक्त आहे की अयुक्त आहे हे आपल्याला सांगायचं. जर संविधान जर युक्त असेल तर ते युक्त आहे असं म्हणून कसा नियमाचा भंग होत नाही. आणि मग तिसरा आणि चौथा नियम व्याप्तीच्या संदर्भात की जो आपण मध्यम पदाच्या संदर्भामध्ये वापरतो, पक्षपदाच्या संदर्भामध्ये वापरतो, साध्यपदही त्यामध्ये असतं आणि या 3ही पदांची जर व्याप्ती नियमाच्या अन्वये जर असेल तर मग आपण ते संविधान युक्त आहे असं समजतो. पण व्याप्तीचे नियम वापरत असताना या 3ही पदातील एखाद्या पदाची जर व्याप्ती ढळत असेल तर मग त्या पदाचा तर्कदोष त्या ठिकाणी येतो आणि ते संविधान अयुक्त आहे असं आपण म्हणतो. संविधानाची युक्तता तपासा याचाच अर्थ असा आहे की दिलेलं जे संविधान आहे ते युक्त आहे की अयुक्त आहे हे आपल्याला सिद्ध करायचं. आणि हे सिद्ध करत असताना संविधानाचे नियम आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि संविधानाच्या नियमांमध्ये व्याप्तीचा जो काही भाग आहे तो फार अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण व्याप्ती जी आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये पाहिलेली आहे की विधानांची चतुर्वर्ग व्यवस्था पाहत असताना आपण असं म्हटलं की ती जी व्यवस्था आहे ती परिमाण तत्वावर आणि गुणतत्वावर आधारलेली आहे. परिमाण तत्व आधी घेतलं आणि गुणतत्व नंतर घेतल्यानंतर 4 विधानं जी आपल्याला मिळाली आणि त्या 4 विधानातूनच मग AEIO उद्देशपद आणि विधेयपद यांची व्याप्ती आपण तपासली. म्हटलं होतं आपण की उद्देश पदाची व्याप्ती तपासत असताना परिमाण तत्व पाहावं आणि विधेय पदाची व्याप्ती तपासत असताना गुणतत्वाला महत्त्व आहे. उद्देश पदाची व्याप्ती तपासत असताना जर सर्ववाची परिमाण असेल तर ते उद्देशपद सर्वव्याप्त आहे असं आपण म्हटलं होतं. आणि उद्देश पदाची सुरुवात किंवा निर्देश जर अंशवाची परिमाणानं केला असेल तर ते उद्देशपद अंशव्याप्त आहे असं आपण म्हटलं होतं. विधेयपदाच्या संदर्भात सुद्धा जर होकारार्थी गुण असेल तर ते विधेयपद नेहमी अंशव्याप्त आहे असं आपण म्हटलं. तर विधेयपदाचा निर्देश जर नकारार्थी जर गुणानं जर झालेला असेल तर ती विधेयपद नेहमी सर्वव्याप्त असते असं आपण म्हटलेलं होतं. म्हणजे या व्याप्तीच्या संदर्भात एक तर ते पद सर्वव्याप्त असतं किंवा अंशव्याप्त असतं. या 2च प्रकारानं व्याप्ती त्या पदांच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहता येते. मग जी संविधानं तुम्हाला परीक्षेमध्ये दिली जातात आपल्याला तयार करावी लागत नाही. एक संविधान दिलं जातं आणि तेच संविधान युक्त आहे की अयुक्त आहे हे कसं ठरवायचं. कारण 10 नियम आपण पाहिलेले आहेत आणि प्रत्येक नियम पाहत असताना आपण त्या संविधानाच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. आता एकत्रितपणे संविधान आल्यानंतर पर्टिक्युलर कोणता नियम आपण त्या ठिकाणी वापरायचा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून मी काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर घेतोय. पहिलं उदाहरण आपण पाहूयात. सर्व प्राणी
हिंस्त्र असतात. पहिले विधान, एकही हिंस्त्र शाकाहारी नाही. दॅट इज वाय संविधान निष्कर्ष आपल्याला काढता येतो. हिंस्त्र हे मध्यमपद, म समान पदाला मध्यमपद असं आपण म्हणतो. हे वजा केल्यानंतर दोन आधार विधानांपैकी एक विधान नास्तिवाची असेल तर निष्कर्ष नास्तिवाची निघतो. आणि मग आपण निष्कर्ष इथं काढूयात. एकही शाकाहारी, आपण उद्देश विधेयपद कोणतेही घेऊ शकतो. एकही शाकाहारी प्राणी नाही. पहा, आता युक्तता तपासायची म्हटल्यानंतर युक्त आहे की अयुक्त हे सांगणं आपलं काम आहे. त्यासाठी मित्रहो, तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आठवला पाहिजे आपल्याला, की निदान एका तरी आधारविधानात मध्यमपद सर्वव्याप्त असावे. पहिल्या आधारविधानामध्ये हिंस्त्र हे मध्यमपद, होकारार्थी गुण आहे, अंशाप्त आहे, सर्वव्याप्त असावे असं म्हटलेलं आहे. जर सर्वव्याप्त असेल तर आपल्याला चौथ्या नियमाकडे जायला परवानगी. पाहूयात दुसऱ्या विधानामध्ये, मध्यमपद सर्ववाची परिमाण असल्यामुळे इथं सर्वव्याप्त आहे, नियमाचं पालन केलेलं आहे. तिसऱ्या नियमाचं पालन केलं की आपण पक्षपद आणि साध्यपद या पदांची व्याप्ती पाहिजे आणि नियम चौथा पाहिजे. आधार विधानात अंशाप्त असणारं पद निष्कर्ष विधानात अंशाप्तच असावे, हा नियम आहे. म्हणजेच ते सर्वव्याप्त होऊ नये. पाहूयात आधार विधानामध्ये, शाकाहारी पद आधार विधानात नकारार्थी गुण आहे म्हणून हे सर्वव्याप्त आहे. इथं सुद्धा सर्वव्याप्त आहे. अंशाप्त असेल तर ते अंशाप्त असावं. सर्वव्याप्त आहे म्हटल्यानंतर पाहिजे गरज नाही, कारण सर्वांमध्ये कमीचा समावेश होऊ शकतो आणि सर्वव्याप्ताचं सर्वव्याप्त राहिलं तरी सुद्धा व्याप्ती दोष येत नाही. आता पाहूयात प्राणी हे पद. आधार विधानामध्ये साध्य पद सर्ववाची परिमाण असल्यामुळं इथं सर्वव्याप्त आहे. इथं सुद्धा पाहिजे गरज नाही, इथं सर्वव्याप्तच आहे, पदाची व्याप्ती कायम आहे. मग पहा, तिसऱ्या नियमाचं पालन झालं, चौथ्याही नियमाचं पालन झालं आणि तिसऱ्या आणि चौथ्या नियमाचं पालन झालं की ते संविधान कसं आहे तर युक्त असं आहे असं आपण समजूयात. आणि म्हणून इथं या संविधानाची युक्तता तपासताना असं म्हणायचं आपण की दिलेलं संविधान हे युक्त अशा प्रकारचं आहे. थोडंसं स्पष्टीकरण आपण करायचं ते असं की नियम क्रमांक 3 नुसार आधार विधान क्रमांक 2 मध्ये हिंस्त्र हे पद सर्वव्याप्त आहे. कारण नियम कोणता आहे, निदान एका तरी आधार विधानात मध्यमपद सर्वव्याप्त असावे. इथं नियमान्वये हिंस्त्र हे मध्यमपद सर्वव्याप्त आहे. नियम क्रमांक 4 अन्वये आधार विधानात अंशाप्त असणारं पद निष्कर्ष विधानामध्ये सर्वव्याप्त होऊ नये. दिलेल्या संविधानामध्ये पक्षपद आणि साध्यपद यांची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती निष्कर्ष विधानामध्ये कायम असल्याने व्याप्ती दोष येत नाही, म्हणून हे संविधान युक्त आहे. एवढंच उत्तर आपल्याला या ठिकाणी देता येईल. मित्रहो, सर्वात जास्त मार्क्स याला 5-5 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो आणि म्हणून संविधानाची युक्तता हा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून मी याच्यावरती भर देतोय. मी दुसरं संविधान घेतो. सर्व कवी लहरी असतात हे विधान. काही लहरी वेडे असतात आहे विधान. दॅट इज ऑल. दोन विधानांपैकी एक विधान जर अंशवाची असेल तर आपल्याला माहिती आहे निष्कर्ष कसा काढायचा, तर अंशवाची. निष्कर्ष आपल्याला काढावं लागत नाही, तिथं संविधान दिलेलंच असतं. पण नियमाचं स्वरूप आणखी स्पष्ट व्हावं यासाठी मी पुन्हा आणखी नियम सांगतो. 2 आधार विधानांपैकी एक आधार विधान अंशवाची असेल तर निष्कर्ष अंशवाची. लहरी हे मध्यमपद वजा केल्यानंतर वेडे, काही वेडे कवी असतात. पहा, पक्षपद साध्यपद पाहूयात आपण. तिसरा नियम,
संविधान असलं की एक तिसरा नियम आपण वापरायचा. तिसरा नियम असा आहे, निदान एका तरी आधारविधानात मध्यम पद सर्व्याप्त असावे. पहिल्या आधारविधानामध्ये मध्यम पद इथं होकारार्थी गुण आहे, अंशाप्त आहे, नियमाचं पालन केलेलं नाही. दुसऱ्या आधारविधानात मध्यम पद इथं अंशवाची परिमाण आहे, इथं कसं आहे, अंशाप्त आहे, नियमाचं पालन झालेलं नाही. मित्र, आपल्याला इथंच उत्तर मिळतं, दिलेलं संविधान हे अयुक्त आहे, कारण ज्या पदाचा तर्कदोष आहे तो तर्कदोष म्हणजे अव्याप्त, मध्यम पदाचा तर्कदोष. एवढं उत्तर लिहित असताना आपण असं म्हणायचं की दिलेलं संविधान हे अयुक्त आहे, कारण संविधानामध्ये अव्याप्त मध्यम पदाचा तर्कदोष घडलेला आहे. थोडंसं स्पष्टीकरण. संविधानामध्ये नियम क्रमांक 3 नुसार निदान एका तरी आधारविधानात मध्यमपद सर्व्याप्त असावे. येथे दोनही आधारविधानात लहरी हे मध्यमपद अंशाप्त आहे, येथेच नियमाचा भंग होतो आणि संविधान अयुक्त ठरते, आणि म्हणून त्याच्यामध्ये अव्याप्त मध्यमपदाचा तर्कदोष घडतो. पुढचं संविधान आपण घेऊयात. एकही कोल्हा लांडगा नाही, एकही लांडगा कुत्रा नाही, दॅट इज व्हाय. एकही कुत्रा कोल्हा नाही. मित्र, आपल्याला आठवलं पाहिजे की काही नियम मी तुम्हाला सांगितले होते की त्या नियमांपासून निष्कर्ष निघत नाही. आपल्याला आठवला पाहिजे पाचवा नियम. पाचवा नियम असा आहे की दोन नास्तिवाची आधारविधानांपासून निष्कर्ष निघत नाही, कारण याच्यामध्ये नास्तिवाची आधारविधानांचा तर्कदोष घडतो. म्हणून संविधान पाहिल्या आपल्या लक्षात आलं पाहिजे की ते संविधान कसं आहे, तर अयुक्त आहे. आणि तर्कदोष कोणता, तर दोन नास्तिवाची आधारविधानांचा तर्कदोष. स्पष्टीकरण करायचं. नियम क्रमांक 5 अन्वये दोन नास्तिवाच्या आधारविधानांपासून निष्कर्ष निघत नाही. दिलेल्या पहिल्या विधानामध्ये कोल्हा आणि लांडगा या दोनही पदांचा संबंध नाही असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या विधानात लांडगा आणि कुत्रा या दोनही पदांचा संबंध नाही असं म्हटलेलं आहे. आणि जर या दोन पदांचा संबंध जर नसेल तर लांडगा हे पद वजा केल्यानंतर कुत्रा आणि कोल्हा यांचा तरी संबंध असेल का, तर नाही. आणि मग हाच तर्कदोष या ठिकाणी घडून आलेला आहे. तो म्हणजे दोन नास्तिवाची म्हणजे आधार विधानांचा तर्कदोष या ठिकाणी घडलेला आहे. या स्वरूपामध्ये जे संविधानं असतात ते संविधानं आपल्याला अशा पद्धतीनं सोडवावी लागतात. दुसरं एक संविधान आपण घेऊया की सर्व शेतकरी कष्टाळू असतात, काही स्त्रिया शेतकरी नसतात, दॅट इज व्हाय. काही शेतकरी मग काही स्त्रिया होकारार्थी नकारार्थी काही स्त्रिया कष्टाळू नसतात. तिसरा नियम. संविधान दिलं की तिसरा नियम आधी वापरायचा. निदान एका तरी आधारविधानात मध्यमपद सर्व्याप्त असावे. पहिल्या विधानामध्ये शेतकरी सर्ववाची परिमाण असल्यामुळं इथं शेतकरी हे पद मध्यमपद सर्व्याप्त आहे. तिसऱ्या नियमाचं पालन केलेलं आहे. चौथा नियम. आधारविधानात अंशाप्त असणारं पद निष्कर्ष विधानात अंशाप्तच असावं, ते सर्व्याप्त होऊ नये. स्त्रिया हे पद अंशाचे परिमाण आहे, अंशाप्त आहे, इथंही ते अंशाप्तच आहे. पदाची व्याप्ती कायम आहे. साध्य पद कष्टाळू हे पद इथं होकारार्थी गुण आहे म्हणून अंशाप्त आहे, इथं नकारार्थी गुण आलेला आहे, सर्व्याप्त झालं. नियम काय, अंशाप्तच सर्व्याप्त होऊ नये, अंशाप्तच असावं.
पण इथं अंशव्याप्त सर्वव्याप्त झालं, नियमाचा भंग झाला की आपण या ठिकाणी संविधानाची युक्तता ही अयुक्त आहे असं आपण म्हणतो. आणि मग कोणत्या पदाची व्याप्ती ढळलेली आहे तर साध्य पदाची, म्हणून त्या ठिकाणी अतिक्रांत साध्य पदाचा तर्कदोष. स्पष्टीकरण आपण करू शकतो. दिलेलं संविधान अयुक्त असं आहे कारण संविधानामध्ये अतिक्रांत साध्य पदाचा तर्कदोष घडलेला आहे. नियम क्रमांक 3 अन्वये निदान एकातरी आधारविधानात मध्यम पद सर्वव्याप्त असावे. आधारविधान क्रमांक 1 मध्ये शेतकरी हे मध्यम पद सर्वव्याप्त आहे, नियमाचं पालन केलेलं आहे. नियम क्रमांक 4 नुसार आधारविधानात अंशव्याप्त असणारं पद निष्कर्ष विधानात अंशव्याप्तच असावे, परंतु संविधानामध्ये कष्टावळे हे पद साध्यपद अंशव्याप्त आहे, तेच पद निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त झाल्याने येथे व्याप्ती दोष येतो आणि अतिक्रांत साध्यपदाचा तर्कदोष घडतो. म्हणून हे जे संविधान आहे ते अयुक्त असं आहे. या स्वरूपाची मित्रहो संविधानं असतात. आणखी एक संविधान एक नमुना म्हणून मी या ठिकाणी घेतो. ते असं की काही विद्यार्थी हुशार आहेत, काही हुशार वकील आहे. दॅट इज व्हाय हुशार हुशार म काही वकील विद्यार्थी आहेत. हे संविधान या स्वरूपाचं दिलेलं आहे. आता याचंही युक्तता आपल्याला तपासायची म्हटल्यानंतर आपण युक्तता तपासूया. युक्तता तपासत असताना आपल्याला आठवलं पाहिजे तिसरा नियम आणि नंतर चौथा नियम. तिसऱ्या नियमाचं पालन झालं असेल तर चौथ्या नियमाकडे जाता येतं आणि तिसऱ्या नियमानं जर उत्तर मिळत असेल तर मग चौथा नियम पाहायची काही गरज नाही. तिसरा नियम निदान एकातरी आधारविधानात मध्यम पद सर्वव्याप्त असावे. कोणतं मध्यम पद आहे? हुशार हुशार. पहिल्या विधानामध्ये हुशार या पदाच्या पुढे होकारार्थी गुण आहे, अंशव्याप्त आहे, नियमाचं पालन झालेलं नाही. दुसऱ्या विधानामध्ये हुशार या पदाच्या पुढं अंशाची परिमाण आहे, इथंही ते अंशव्याप्त आहे. उत्तर आपल्याला इथंच मिळालं. नियम काय आहे? एकदा तरी ते सर्वव्याप्त असावं. इथं दोन्ही विधानामध्ये ते अंशव्याप्तच आहे, ते एकदाही सर्वव्याप्त नाही. म्हणून इथं उत्तर तिसऱ्याच नियमाच्या अन्वये आपल्याला मिळालं. म्हणून संविधान ते अयुक्त आहे. आणि मग ज्या पदाचा तर्कदोष आहे ते पद म्हणजे अव्याप्त मध्यम पदाचा तर्कदोष. स्पष्टीकरण आपण करू शकतो. दिलेलं संविधान हे अयुक्त आहे कारण संविधानामध्ये अव्याप्त मध्यम पदाचा तर्कदोष घडलेला आहे. नियम क्रमांक 3 नुसार निदान एकातरी आधारविधानात मध्यम पद सर्वव्याप्त असावे. त्या संविधानामध्ये हुशार हे मध्यम पद दोन्हीही आधारविधानामध्ये अंशव्याप्त आहे, येथेच नियमाचा भंग होतो आणि अव्याप्त मध्यम पदाचा तर्कदोष घडतो. मित्रहो, आणि दुसरा एक सांगता येईल नियम क्रमांक 8 दोन अंशवाची आधारविधानांपासून निष्कर्ष निघत नाही. हा सुद्धा नियम या ठिकाणी लागू होतो. मित्रहो, या स्वरूपामध्ये संविधानं ज्यावेळेस विचारले जातात त्यावेळेस त्याची युक्तता आपल्याला अशी देता येईल. आणि म्हणून असं म्हटलं की पहिले 2 नियम व्याख्येमध्ये जातात, विधाने 3 असतात, पदे 3 असतात. दुसरे 2 नियम तिसरा आणि चौथा व्याप्तीच्या संदर्भामध्ये आहे. 5व्या नियमापासून निष्कर्ष निघत नाही. 6वा 7वा नियम कॉमन आहे. 8व्या नियमापासून निष्कर्ष निघत नाही. 9वा नियम हा कॉमन आहे. आणि 10व्या नियमापासून म्हणजे एकच विधान जोडी I-E म्हणजे साध्य विधान म्हणजे आधारविधान क्रमांक 1 हे अंश अस्तित्वाची, तर पक्षविधान हे सर्वना अस्तित्वाचे म्हणजे ई विधान जर असेल तर निष्कर्ष निघत नाही. एवढं लक्षात आपण ठेवलं की याहीपेक्षा 10 नियमांमध्ये तिसरा आणि चौथा नियम जर लक्षात ठेवला, संविधान कोणतंही असू द्यात त्याची युक्तता आपल्याला तपासता येते. हा तिसऱ्या आणि चौथ्या नियमाचा युक्तता तपासण्यासाठीचा एक चांगला मार्ग आहे. त्यासाठी व्याप्ती आपणाला माहिती असायला पाहिजे. व्याप्ती माहिती असेल तरच संविधानाची युक्तता तपासता येईल, अन्यथा नाही. आणि म्हणून संविधानाची व्याप्ती आणि संविधानाचे तिसरा आणि चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा मला वाटतो. आणि मग तो जर आपल्याला इम्प्लिमेंट करता आला
तर युक्तता संविधानाची आपल्याला तपासता येते. मित्रहो, एवढीच उदाहरण आपण पाहून या ठिकाणी थांबूयात. कारण पुढचं संविधान जे आहे ते मिश्र संविधान, ते आपण घेतलं की आपला सिलेबस कंप्लीट होईल. एक 3 ते 4 व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आपला तर्कशास्त्राचा संपूर्ण सिलेबस जो विद्यापीठानं आपल्याला दिलेला आहे सेमिस्टरसाठी, तिसऱ्या सेमिस्टरसाठी, तो आपला पूर्ण होईल. त्याच्यानंतर आपण सराव घेऊयात की जसं आपण संविधानाची काही उदाहरणं आपण घेतली तसेच मिश्र संविधानाची उदाहरणं आपण घेऊयात. परिवर्तन, उत्कर्षण, अनुमान पाहूयात. प्रतिवर्तन, उत्कर्षण, अनुमान आपण पाहूयात आणि प्रतियोग अनुमान आपण पाहूयात. कारण हा टेक्निकल भाग आहे. हा समजला की सेमिस्टर तिसरं जे आहे त्याच्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, एवढी मी खात्री देतो. आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.